कॅमेरा जवळ एक मोबाईल जर लाईट आला हा गेला भाई दूर राहा बाकीचे काढ्यान तू आणि मी पाहतो मारत नाही रे नाही मारत कोणी धरावी हातात ती मारतो आता खरक बाय धरा नाही मारत त्याले हा झालं मारा कोण रे बाई जात ना धर रेडी रे तो अरे नाही काय करतो तेव्हा बाबा तो आहे ना तिथं विषय संदीप ये धर आवडा खात धर रेडी रे तो अब धर चिल्लाव नको ना बाप याची गाण अशी फटते डिर्या राहू द्या तो ककरेड रे पकड राहू पकडता तू नाही काऊन त्याला मी मारला असता बरं झाल्यावर बोलाल मन्यार आहे का नाही पाजी रे देऊ नाही रे तो शोट काढला होता मी पण तुझी आठवण ती दिसला होता तुम्हाला म्हणून तुम्ही आठवण केली नाही बरं केलं तुम्ही एखादी डब्बा काहीच नाही मागे डब्बात काहीच नाही सुद्याचा नंबर आहे का रे एखाद्या माघारा काढ बे सुद्या तू नाही पाहतो नाही सुद्याला नको करतो रेकॉर्डिंग दुसऱ्याला बरं तूच जा उम्यापाशी जा कोणी दिसन तर त्याला म्हणा सुराट दिसन तर जाणार तो बे सुद्या धावत चाल एवढं दे माईकडे माकड मोबाईल मी पाहतो दे मी बरोबर जर सुद्या माहित आहे का याच्यात 10K व्ह्यू पक्के दाखव मी बरोबर जर थांबणार हो झालं अरे थांब हालू नाही त्याला नको पाठवा ऐकू पकड यायला घेतो बाय बे डब्बा मंदिर बे आहे मी इथं बे कुण्या बे कुण्या इकडे जरा एखाद्याला पाठवून मग घरी जा मावायला डब्बा आहे आईले मग आईले हो मी पाहिजे बे संदीप इकडून रस्ता कोणी जायला चांगला इकडून मागून नाही इकून चालेल तिकून बेकार आहे रोड आपला चाल माग राखून चाल बे पाहिजे बे आता रे चाल माग राखून चाल सिद्धा ये इकडून आरामात ये लाईट याच्याकडे जातो हो मी तिकडे दाखवत हा इथून रस्ता आहे हा इथून रस्ता आहे इथून तर थोडा आपल्या याच्यामध्ये एवढे गैरीले खातो रसल वायपो मन्या पाहिजे अरे मन्या म्हणजे गवारी मोठा देश पप्पी दे अरे बाबा टिपटी दे लाईट काढणार का काय दाखवतो अबे उठना रे डसला तर जाशील ना ढगा साइड न यार का विषयाला सुले नाही समज हॅलो खंडे बे एखादी शिशी तर आणा बे शिशीत ना मग मावती बे पाहिजे मा घरी पाठवून कॅमेरा जवळ एक मोबाईल जर लाईट आला हा गेला भाई दूर राहा बाकीचे याच्यावर काय नाही मानेपासून इथं पट्टा राहत नाही मानेपासून जे कवडा राहते ना कवड्याला मानेपासून आहे ना पांढरा पट्टा राहते कवड्याला आणि तो चॉकलेटी कलरचा राहते हा मन्यार पुरा काळा राहते मानेपाशी पट्टा नाही राहत त्याच्या इथून एवढी जागा सोडून मानेपासून डब्बे नाही राहत तो ना मागवा आणि सांगतो ना मी जेवढं सांगतो तेवढं आहे का हे आहे आले पट्टे बाय हे दोन टिंब दिसत आहे ना याच्या साईडून पुरे पांढरे पट्टे राहिले पुरे अंगाने हा पुरे पांढरे पट्टे राहते याने दोन एक दीड एक इंचावर पांढरे पट्टे राहते त्या सापाने आणि याचे दात एवढे बारीक राहते डसला तरी माहित नाही पडत हा सगळ्यात जास्त रात्री दिसून पडते साप आणि हा वाला या सापाला सगळ्यात जास्त माणसाच्या अंगाची गरमी आवडते हा जेव्हा माणूस झोपते तेव्हा सातीमध्ये जाते हा म्हणून या पावसाच्या मोसम मध्ये घरात झोपतो तर मच्छरदाणी लावून झोपाल नाही आता कवा येऊन तुमचं वाजून जाईल काही सांगता येत नाही म्हणून याची ओळख पाहून घ्यायची हा आता दिसून राहिला पण हा पुरा काढा काढा आहे पांढरे पट्टे पूर्णपणे काढा आहे आणि हा एवढाच वाढत याच्याहून जास्त वाढत नाही गावाला
पण हा बिलकुल सायलेंट आहे, आवाज नाही कारण काही नाही. जसं परड झाला, नाग घातला, साप झाला, हे तुला आवाज करते फुसफुस फुसफुस, फक्त आवाज येईल. हा जरासा बी आवाज करत नाही. भाऊ मागव का? हो माग जा माग. माझी नाही का पेक्षा बी याला वीज जास्त आहे का? हा याचे दात लय बारीक लय लय म्हणजे लय. हा डसला तरी माहित नाही पडत. माहित कवा पडतं सकाळी माणूस मरते तेव्हा, जेव्हा त्याचा पोस्टमॉर्टम होईल कसा मेला का तेव्हा माहित पडतं याच्यामध्ये जहर कोणता आहे बाबा. अबे याच्यात जहर राहते, याच्यात तर सगळ्यात जास्त जहर राहते. याचे दात लहान आहे पण जहर याचं स्ट्रॉंग आहे. त्या दिशेने आता त्याच्या जे नागामध्ये जहर राहते ना हेच राहते. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं जहर राहते, पण याचं जहर पॉवरफुल राहते म्हणून याच्या वाटी जायचं नाही. हा डसला तर डायरेक्ट खसकला. एक दिस आम्ही रेल. मंडळी, मी वर्धेचा सर्पमित्र संदीप पुसनाके. आज आपण 8 वाजता महाराष्ट्रातला सगळ्यात विषारी साप म्हणजे मण्यार हा रेस्क्यू केलेला आहे. तर आपण त्याला बघू का तो कशा प्रकारे आहे. आणि ह्या सापाचं विष, ह्या सापामध्ये म्हणजे न्यूरोटॉक्सिक नावाचं विष राहते, जे आपल्या दिमागावर डायरेक्ट असर करते आणि माणसाचा जीव घेऊन घेते. आणि ह्या सापाचे दात म्हणजे खूप लहान राहते. जर हा साप डसला तरी माणसाला असं वाटते का आपल्याला कोणता किडा माकोडा वगैरे डसल्यावानी. म्हणून हा साप कधी पण डसला, हा साप नाही कोणता पण साप डसला तर आपण जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं. तर तिथं आपल्याला अँटीव्हेनम मिळते, तिथे अँटीव्हेनम घ्यायचं. कोणत्याच आडफूक किंवा कोणत्याच बाबाच्या मागे लागायचं नाही. कारण कोणताही साप जेपर्यंत आपल्याला सापाची ओळख नाही तेपर्यंत कोणत्या सापाला हात लावायचं नाही. आपल्या जवळच्या सर्पमित्राला कॉल करायचं आणि त्याला बोलवायचं. तो सुरक्षितपणे येणार आणि त्याला रेस्क्यू करून घेऊन जाणार. तर बघू शकता याला आपण नेचरमध्ये आणलं तर याला नेचरमध्ये जायची किती घाई आहे. हा पूर्णपणे वाढलेला मण्यार जातीचा साप आहे. याची हाईट एवढीच राहते, याच्यावर तर हा वाढत नाही. कोणता पण मण्यार साप म्हणलं तर 3 ते 4 फुटापर्यंत वाढते. आणि हा भारतातला सगळ्यात विषारी साप आहे. तर आता आपण याला नेचरच्या भागामध्ये सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे. आपण याला सुरक्षितपणे सोडून देऊ. बघा मित्रांनो, मण्यार सापाची ओळख म्हणजे मण्यार सापाची ओळख म्हणजे हा पूर्णपणे काळा राहतो आणि याच्या अंगावर पांढरे पांढरे पट्टे राहते. आणि याच्या सारखा एक दिसणार आहे कवड्या जातीचा साप. भरपूर लोकांची चूक अशी होते का तो मण्यार समजून त्या कवड्या सापाला मारून घेते, पण तसं नाही. आपल्याला जर कोणता पण साप घरामध्ये किंवा बाहेर आढळला तर आपल्या जवळच्या कोणत्या पण सर्पमित्राला कॉल करायचा. तो सुरक्षितपणे येईन आणि त्या सर्पाला रेस्क्यू करून घेऊन जाणार. कारण का सर्प म्हणजे हा निसर्गाचा एक भाग आहे. तरी बघू शकता कसा आहे. तर आपण आता याला जास्त परेशान न करता याला निसर्गाच्या भागामध्ये सोडून देऊ. मण्यार सापाला भारतामध्ये सायलेंट किलर म्हणून पण ओळखला जातो. कारण का हा रात्रीचा येतो घरामध्ये आणि बाईट करून चालला जातो. या सापाला आपल्या शरीराची गरमी खूप आवडते. मित्र, तुम्ही बघू शकता की मण्यार साप कशा प्रकारे राहते. बघू शकता पूर्णपणे हा काळा आहे आणि त्याच्यावर पांढऱ्या कलरचे पट्टे आहे. झूम करायचे सर्पावर पट्टे कसे आहेत ते दाखव. झूम करून पूर्ण दाखव. तोंडा बंद. हात तू काढून घे कॅमेरा देवाला. पायबर याची हाईट किती काय 3-3.25 फुटापर्यंत आहे ना. 3-3.25 आहे. 3.5 फूट आहे पक्का. हो, तसं याचे हाईटच तेवढी 3-3.5. आपण आता याला निसर्गाच्या भागामध्ये सोडून देऊ.
इकडं 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 नाही इकडं कॅमेरा कॅमेरा दिसते ना तिकडे सोडायचं आहे ना इकडे वरत गेला म्हणजे जवळ जाऊ